लोक म्हणाले, तू एकटी काय करशील? पण ज्याच्याकडे कोणीच नसतं तिच्याकडे स्वतःची ताकद असते. आणि जेव्हा एका स्त्रीला स्वतःची किंमत कळते तेव्हा जगानं थांबून बघायलाच हवं. अंजली 27 वर्षाची, शांत, संयमी, घरातली सगळ्यात जास्त जबाबदार मुलगी. लहानपणापासून तिला एकच गोष्ट शिकवली गेली, तुझं काम सेवा करणं, घर सांभाळणं, आवाज न काढणं. ती आयुष्यभर ऐकत राहिली, पण कुणीच विचारलं नाही की तिला काय हवं आहे. अंजलीला छोटा व्यवसाय सुरू करायचे होते, पण घरी म्हणायचे, बिझनेस मुली लोकांच्या हातात नसतो, लग्न कर आणि स्थिर हो. ती शांत बसली, बाहेर हसायची, आत रडायची, कारण जे स्वप्न मरतात त्यांचा आवाज नाही होत. एका दिवशी तिला कळालं, तिच्या छोट्या भावाने तिच्या नावावरची सगळी बचत वापरून कर्जात टाकलं. अंजलीचं आयुष्य एका क्षणात कोसळलं. पण तीच त्या दिवशी प्रथमच ठरवलं, बस आता मी स्वतःसाठी उभी राहणार. सुरुवात सोपी नव्हती. सगळेजण बोलले, तू नाही करू शकत, एकटी मुलगी, लोक काय म्हणतील, बिझनेस म्हणजे खेळ नाही. अंजली शांतपणे ऐकत होती, पण एका रात्री आरशात स्वतःकडे बघून ती म्हणाली, जगाला बदलायचं नसेल तर मी बदलेन. जिने तिच्या शेजारच्या महिलांना बोलवलं, त्यांच्याकडून शिकली शिवणकाम, घरगुती उत्पादने, ऑनलाईन विक्रीचा बेसिक. सुरुवातीला ऑर्डर्स यायचे 2 किंवा 3, नंतर 10 यायला लागलेत, मग हळूहळू 100. पण आता घरात प्रश्न सुरू झाले, तू इतकी बाहेर कशी जाते? घराकडे तुझं लक्ष नाही आहे. ही बिझनेसची नाटकं बंद कर. अंजलीने नम्रपणे एकच वाक्य म्हटलं, मी चुकीचं काही करत नाही, माझ्या पायांवर उभी राहत आहे, हे माझं हक्काचं स्वप्न आहे. एके दिवशी तिच्या एका लहान रील व्हायरल झाली. ती फक्त 20 सेकंदाची होती, पण तिच्या बनवलेल्या वस्तूंनी इंटरनेटवर आग लावली. एका मोठ्या ब्रँडने तिला कॉल केला, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. आता तिच्या लहानशा घरातली अंजली पहिल्यांदाच स्वतःला किंमत मिळताना बघत होती. आता कुटुंबाला तिचं दुकान, तिचं कमाई, तिचं प्रसिद्ध दिसायला लागली. त्यांनी म्हटलं, आम्ही तर सुरुवातीपासून तुझ्या पाठीशी होतो. अंजली हसली, वाद नाही केला, एकच उत्तर दिलं, तुम्ही पाठिंबा दिला नसाल तरी चालेल, पण अडथळा होणार नाही एवढंच पुरेसं आहे. ती दर रात्री काम करायची, हात दुखायचे, डोळे लाल व्हायचे, पण एक गोष्ट अखंड जळत होती, तिचा विश्वास. ती स्वतःला म्हणायची, माझं स्वप्न, माझी जबाबदारी, मी अपयशी होऊ शकते पण हार मानणार नाही. 2 वर्षानंतर अंजलीने स्वतःचा ब्रँड तयार केला. आज तिच्याकडे 30 महिला काम करतात, ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा कमाई त्यांच्या हातात घेतली. त्यांच्या डोळ्यातला अभिमान तिचा पुरस्कार होता. ती आता सेमिनारमध्ये बोलते, इतर महिलांना उभं करते, तरुण मुलींना शिकवते, आवाज दाबून नाही, स्वतःसाठी लढून स्त्री जगते. अंजली आजही एकटी आहे, पण ती कधीच एकटी वाटत नाही, कारण जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी उभी राहते तेव्हा तिच्या मागे हजारो स्त्रिया उभ्या राहतात. लोकांनी तिच्यावर हसून दाखवलं आणि तिने त्यांना जिंकून दाखवलं. जर ही कथा तुम्हाला एका स्त्रीची ताकद आठवण करून दिली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. अंजलीसारख्या हजारो महिलांपर्यंत ही प्रेरणा पोचावी म्हणून शेअर नक्की करा. आणि हो, आपणही आपल्या आयुष्यात उभं राहण्याची हिंमत शोधत असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर प्रत्येक कथा तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.